पतसंस्थेकडनं किंवा खासगी सावकाराकडनं आपण बऱ्याचदा लोन घेतो आणि त्या लोनचे हप्ते प्रॉपरली न फेडल्यामुळे ते लोन थकीत झाल्यावरती पतसंस्था किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी ही डीडीआरच्या कोर्टामध्ये जाते आणि तिथे जाऊन मग रिकव्हरी प्रोसिडिंग आपली चालू होते. आता मग त्याच्यामध्ये आपलं लोन थकीत झालं याचा अर्थ आपले सगळे कायदेशीर मार्ग संपले असं काही नाही. तर डीडीआरकडे तो मग ते प्रकरण गेल्यानंतर एकतर तुम्हाला प्रॉपरली नोटीस आलेत का, त्यांनी मग प्रॉपरली तुमचं जे काही देणं आहे ते प्रॉपरली कॅल्क्युलेट केलंय का, त्याच्यावरचा इंटरेस्ट प्रॉपरली कॅल्क्युलेट केलाय का. आणि ह्या सगळ्यानंतर जर भरपूर वेळा असं होतं की नोटीस आपल्याला जेव्हा डीडीआरची येते तेव्हा आपण ती भरपूर इग्नोर करतो की आपल्याला नोटीस येतच नाही. तर नोटीस नाही आली तर आपल्याला भरपूर कायदेशीर मार्ग असतात, पण ती नोटीस इग्नोर करणं ही आपली सर्वात मोठी चूक होते. तर अशा पद्धतीचं जर प्रकरण झालं असेल तर आपल्याला अजिबात घाबरायची गरज नाहीये. कायदेशीररित्या त्याला हाताळण्यासाठी आपल्याकडे भरपूर पॉवर असतात आणि आपण वकिलांचा सल्ला त्या ठिकाणी लवकरात लवकर घेतला पाहिजे. तुमच्या हातामध्ये भरपूर गोष्टी थकीत लोन असेल तरी पण असतात, त्यामुळे तुम्हाला काही घाबरून जायची गरज नाही याच्यामध्ये. फक्त एवढंच आहे की तुमच्या वकिलाचा सल्ला लवकरात लवकर त्या ठिकाणी घ्या.